नसबंदीसाठी दोन आहेत. एक तर म्हणजे कन्व्हेन्शनल आपण नसबंदी, पुरुष नसबंदी म्हणतो, आणि दुसरं म्हणजे आता अतिशय लोकप्रिय झालेलं बिना टाक्याचं, म्हणजे त्याला आपण म्हणतो पुरुष नसबंदी. याच्यामध्ये आपण ते कट करत नाही, फक्त एक पंक्चर करतो आणि मग त्याच्यानंतर जे आपण ते असं जे 3 फिंगर टेक्निकनी आपण तो वॉस असतो तो असा वर आणतो आणि त्याच्या ह्याच्यामध्ये हे बघा, हे असं नुसतं पंक्चर करून वरती त्याचा फेशिया क्लिअर करून आपण हे वर आणतो आणि मग त्याच्यानंतर आपण कट करून टाकतो. हे कॉटराईज दाखवले पण आपण कट करतो. म्हणजे ही जी शस्त्रक्रिया आहे ही किती टाक्यांची आहे? म्हणजे टाक नसतो, त्याच्यामध्ये नुसतं थोडासा पंक्चर केला जातो आणि त्याच्यावरती काढायला, त्याच्यामुळे आपण म्हणतो ना बिना टाक्याची. आणि त्याच्यामध्ये काय होतं की नंतर आपण टाके घेतच नाही, म्हणजे हे एकदा कट करून लागेट करून टाकलं की जे टाके घेत नाही आणि त्याच्यावर तुम्ही आपण अडेझिव्ह हे करू शकतो आणि स्क्रोटल सपोर्ट देतात. अजिबात ह्याच्यामध्ये कुठलाही त्रास नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे फारच चांगलं आहे की ह्याच्यामध्ये नो कट नो. दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे फारच चांगलं आहे की ह्याच्यामध्ये नो कट नो स्टिच नो पेन नो ट्रे, म्हणजे कट वगैरे असा नसतो, पेन पण कमी होतो आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे चालू फिरू शकतो. फक्त सायकलिंग तेवढं आपल्याला थोडंसं अवॉइड करायचं असतं. आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. या शस्त्रक्रियेबद्दल आपण पुढे बोलणार. एक फोन घेऊया आपण आधी. डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकर बोलतोय, अंबरनाथ. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा डेली पिल्स महिला घेतात तर त्याच्यामध्ये बरेच साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे विशेषतः उलटीसारखं वाटणं किंवा चक्कर येणं अशा पद्धतीचे साईड इफेक्ट्स आहेत. तर त्या साईड इफेक्ट्सना सामोरं जाण्यासाठी काय करावं यावर आपण काय सांगाल? दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा आता आपण योनी मार्गामध्ये जी रिंग ठेवली जाते तर ती रिंग किती भागापर्यंत ती आत ठेवली जाते आणि त्याच्यासाठी प्रोसिजर आपण काय सांगू शकाल का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की पुरुषांची शस्त्रक्रिया ही अत्यंत कमी प्रमाणात होते, त्या प्रमाणात महिलांची शस्त्रक्रिया बऱ्याच जास्त प्रमाणात होतात. तर पुरुषांची शस्त्रक्रिया बाबतीत जास्तीत जास्त लोकांनी करावी या बाबतीत आपण काही प्रबोधन कराल का? धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न होता की ह्या ज्या डेली ज्या पिल्स घेतल्या जातात रोज, त्याचे काही साईड इफेक्ट आहेत? साईड इफेक्ट्स म्हणजे कसं, म्हणजे की पहिल्यांदा ह्या ज्या पिल्स आहेत तर आपण त्या स्त्रियांची तपासणी करायला पाहिजे, ब्लड प्रेशर आहे की नाही, त्याच्यानंतर मग त्यांना दुसरा कुठला आजार आहे की नाही, डायबिटीस आहे की नाही, हायपरटेन्शन आहे का, हे सगळं रूल आउट करून म्हणजे ज्या पिल्सला त्या सुटेबल आहेत त्याच व्यक्तींना ह्या पिल्स द्यायला पाहिजे. आणि थोडंसं नॉशिया, वॉमिटिंग म्हणजे हे मळमळ करणं, चक्कर येणं थोडं बहुत होतं. पण जर समजा ते सातत्याने तसंच राहायला लागलं तर मग आपण डॉक्टरांकडे, तज्ञ डॉक्टरांकडे आपण जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपली परत एकदा तपासणी करून घ्यायला पाहिजे. ती सूट होत नसेल तर आपल्याकडे बऱ्याचशा मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपण त्याच्यामध्ये काही काळानंतर आपलं शरीर त्या ज्या गोळ्या आहेत त्याच्याशी जुळवून घेतं का? नाही, कधी कधी ते जुळून घेतो. पण आता समजा सततच आपल्याला चक्कर येते किंवा भोर आल्यासारखं होत आहे किंवा खूपच उलट्या होत आहेत तर आपण त्यांना सांगू शकतो की आपण रिअश्युरन्स देऊन की पहा एक 3-4 दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी, पण परत जर समजा आपल्याला काही आढळलं की त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत तर मग आपण ते बंद करून डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण दुसरं घ्यायला पाहिजे. आणि आता जसं दुसरा अजून ह्याच्याशी निगडीत असा एक प्रश्न आहे की एक जर आपली मैत्रीण जर एखाद्या कुठच्या गोळ्या घेत असेल तर त्याच गोळ्या आपण घ्याव्यात का? आपण आपल्यासाठी वेगळं डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे? कधीही आपण कोणी सांगतात, शेजारी, मैत्रीण किंवा आपले नातेवाईक सांगतात, याच्यावर अवलंबून न राहता आपल्याला काय सूट होतं आपली शारीरिक तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि जसं आता टीव्हीवर वगैरे ज्या काही जाहिराती दाखवल्या जातात त्या जाहिरातींना भुलणारे सुद्धा प्रेक्षक असतात, तर त्याबद्दल जरा थोडीशी जागृती. हो, म्हणजे मला असं सांगायचंय की कुठलीही जाहिराताच्या मागे न जाता की तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच आपण करायला पाहिजे. जसं आता उदाहरणादाखल समजा इमर्जन्सी, आता कॉन्ट्रासेप्शन आपण जे म्हणतो की म्हणजे अनप्रोटेक्टेड असुरक्षित आपत्कालीन ज्या गोळ्या आहेत त्या सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजेत. म्हणजे बऱ्याच आपल्याला की अशा ज्या गोळ्या आहेत ते केमिस्ट किंवा इकडून किंवा कुठूनही कोणीही सांगतं की हे घेऊन टाका वगैरे असं, तर मग तसं न करता आपण सल्ल्याने घेतलेलं केव्हाही हितकारक. आणि आपत्कालीन ज्या गोळ्या आहेत त्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो, तर त्याबद्दल सांगा. हा, त्याच्यामुळे ह्या ज्या आपत्कालीन ज्या गोळ्या आहेत बऱ्याच वेळेस असुरक्षित झालेल्या आहे किंवा आपल्याला कधी अशा काही असुरक्षित की ज्याला टाळता न येण्यासारखं आणि आपल्या लक्षात आलं समजा
व्हायलन्समध्ये वगैरे अशा ह्याच्यासाठी. तर जेव्हा लक्षात येईल तेव्हा 72 तासाच्या आत आपण ह्या गोळ्या घ्यायला पाहिजेत. आणि आता लिव्होनॉर्जिस्ट्रॉल ज्याला आपण हे जे आहे ते 1.5 मिलीग्रॅम पॉवरचे असतात आणि ती एक सिंगल गोळी घेतली तरी चालते तुम्हाला. पण आता हे जसं तुम्ही सांगताय की जसं पण तरी सुद्धा ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या आपला आपण स्वतःचा निर्णय घेऊन घेण्याच्या नाहीयेत, त्या डॉक्टरच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या वारंवार. आणि आजकाल आता असं झालेलं आहे की म्हणजे पूर्वीसारखं म्हणजे कुणीही म्हणजे जाऊन केमिस्टमध्ये वगैरे घ्यायचे वगैरे, पण आता मला असं वाटतं की शासनाने पण याच्याकडे बरंचसं हे करून की त्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या पाहिजेत असा कल आहे. आणि जर ह्या गोळ्यांचा वारंवार उपयोग केला गेला, बरेचदा असं होतं की आपल्याला डॉक्टर एखादं लिहून देतात गोळी किंवा औषध आणि आपण ती घेतल्यावर आपल्याला बरं वाटतं. काही दिवसानंतर पुन्हा आपल्याला जर तो त्रास झाला तर आपण ती गोळी आपली आपण घेतो. त्याबद्दल तुम्ही सांगा, पण एका छोट्या विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुटुंब कल्याण या विषयावर आज आपल्याला डॉक्टर राजश्री कटके मार्गदर्शन करतात. पुढे जाण्यापूर्वी आपण शुक्रवारच्या हॅलो सखीचा काय विषय आहे तो पाहून घेऊया. शुक्रवारचा विषय आहे ध्वनी प्रदूषण. यामध्ये सहभागी होणार आहेत त्र्यंबक दुनबळे, सूत्रसंचालन करणार आहेत मालविका मराठे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022 एसटीडी कोड मुंबई बाहेरच्यांसाठी 24908050 आणि 24988050. ध्वनी प्रदूषण कार्यक्रम पाहायला विसरू नका. आपल्याला 3 फोन आले होते, त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाचं तुम्ही जवळजवळ उत्तर दिलेलं आहे. दुसरा जो होता ना की ती जी रिंग बद्दल तुम्ही सांगितलं योनी मार्गामध्ये ही जी रिंग जी आहे की याच्यामध्ये पण जे हार्मोन्स असतात जे आपण पाहिले ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या याच्यामध्ये, आणि हे जे आहेत ते जसे आपण पिल्समध्ये ओरली घेतो तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये पण ह्या ज्या रिंग्स आहेत त्या वर डॉक्टरांनी जे एकदा दाखवल्यानंतर ते रिंग वरपर्यंत योनी मार्गाच्या मध्येपर्यंत ती बसवली पाहिजे. आणि ती फिक्स बसली की म्हणजे डेली रोज थोडे हार्मोन्स ते शरीरामध्ये रिलीज होतील आणि ते एक मेंटेन करून ठेवते लेवल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मग 21 दिवस ते असेच राहतात. मग त्याच्यानंतर तुम्ही रिंग काढू शकता आणि मग ती पाळी येऊ शकते आणि ती रिंग परत तुम्ही रिंग ठेवू शकता. मध्ये 21 दिवसानंतर ती रिंग काढायचीच असते. काढली बरं म्हणजे आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही लावू शकता. म्हणजे ती जी रिंग आहे ती फक्त एका महिन्या पुरेशीच असते. ती रिंग तशीच जर ठेवली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण ड्रग्स आहे जे काही औषध आहे ते निघून गेलेलं असतं. आणि मग आणि परत हे मासिक पाळी असते, त्याच्यात रक्तस्राव होतो, तर त्याच्यामुळे ती हे पण जसं आता त्यांनी तिसरा जो प्रश्न विचारला होता की पुरुषांची जी शस्त्रक्रिया आहे की कुटुंब तुमचं नियंत्रित करण्यासाठी की आता तुम्हाला मूल नको आहे पुढे, तर त्याच्याबद्दल अजून एवढी म्हणावी तितकी जागृती आपल्या इथे नाही. तर त्याच्यामुळे आता पुरुष नसबंदीवर सरकारने म्हणजे त्यांचे जे हे लाभार्थींना जे आहेत ते जवळजवळ म्हणजे 1100 आणि 351 म्हणजे जो 1451 रुपये त्याच्यावर हे ठेवलेले आहेत. आणि बराच आता तसा अवेअरनेस पण आहे पुरुष नसबंदीच्या ह्याच्यामध्ये, आणि केसेस होतात आणि आणखीन समाजामध्ये प्रबोधन होत आहे याच्यामध्ये. जसं स्त्रिया जसं हे आहे मूल आहे, घर आहे, ही सगळी स्त्रियांची जबाबदारी. जसा पहिला प्रश्न आपल्याला विचारला म्हणजे पुरुषांचा किती त्याच्यामध्ये सहभाग, तर याच्यामध्ये पण सहभाग होत आहे, पण त्याचा जो हे वेग आहे तो थोडासा कमी आहे. थोड्याशा आपल्याकडे अजूनही काही ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात सुद्धा असं म्हणता येईल. असं मी म्हणता येणार की फक्त ग्रामीण भागात शहरी भागात की याबद्दल जी काही म्हणजे शास्त्रीय माहिती आहे ती लोकांपर्यंत अजून पोचायला हवी. नाही, मानसिक तयारी जशी आहे आता आपल्या पुरुषांच्या बाबतीत बघितलं तर थोडेसे पुरुष प्रधान संस्कृतीच्या याच्यामध्ये म्हणजे स्त्रियांनी कुटुंब नियोजन स्त्रियांनीच करावं किंवा स्त्रियांनीच गेलेलं पाहिजे. तर म्हणजे हे जे बदल असतात थोडेसे मिथ्स हळूहळू होत राहतात. अजून पचनी का पडलं नाहीये त्याच्या मागे काही गैरसमज आहेत, तर त्या गैरसमजांबद्दल सांगा तुम्ही. हो, की म्हणजे बऱ्याच वेळेस असं पुरुषांचं असं असतं की नसबंदी झाली की म्हणजे पौरुषत्व कमी होतं किंवा मग आपली खूप शक्ती कमी होते, मग पुरुषांना बाहेर जाऊन काम करावं लागतं, धडपड करावी लागते, हे सगळं कमी होईल. पण तसं काही नाही होत त्याच्यामध्ये आणि त्याच्याने काहीही तसा फरक पडत नाही, शरीरावर पण फरक पडत नाही आणि बाकी
बाकीचं जे त्यांचे जे गैरसमज आहेत, पौरुषत्व कमी होतं वगैरे, तसं काही पण म्हणजे आता ह्याच्या मागची जी शास्त्रीय जी माहिती आहे ती जरा तुम्ही परत एकदा द्या, की ही जी शस्त्रक्रिया आहे ह्या शस्त्रक्रियेने नेमकं काय साधतं ते तुम्ही एकदा स्लाइड दाखवा आणि परत एकदा सांगा की ह्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं. म्हणजे बीज नलिका असते की ज्याच्यामधून हे होतं, ही जी नलिका वॉस डिफरन्स म्हणतो आपण, ही जी आहे ती अशी आपण पकडून ह्याच्यामध्ये हा स्पेशल रिंग फोर्सेप असतो की जे आताच्या ज्या पुरुष नसबंदीला बिन टाकायच्या ह्याच्यामध्ये त्याच्याने ती तेवढाच एक तो पकडायचा असतो आणि तो मार्ग आपण खंडित करून टाकायचा असतो. मग त्याच्यामुळे जे असतं पूबीज वगैरे आहे मग ते जाऊ शकत नाही, पुढे पोचू शकत नाही आणि त्याच्याने बाकी दुसरा असा काही त्याच्याने त्रास काहीच होत नाही आणि त्याचा काहीही पुढे असा जो काही दुष्परिणाम आहे जो काही होत नाही. आणि उलट आता मागच्या पेक्षा आता बरंच अवेअरनेस आहे, लाभार्थी बरंच आता म्हणजे योजना पण आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सावित्री फुले कन्या योजना पण आहे की जे म्हणजे 2च मुली किंवा एकच मुलीवर जर दारिद्र्य रेषेखालच्या ह्यांनी पुरुषांनी किंवा स्त्रियांनी नसबंदी केली तर त्यांना जवळजवळ 10,000 रुपये आणि ते 10,000 रुपये मधले पैसे मग त्यांना तुम्ही त्या NSC सर्टिफिकेट्स मध्ये 18 वर्षापर्यंत त्यांच्या भविष्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आता जसं तुम्ही मुलींच्या बद्दल बोलला तर एक अत्यंत महत्वाचा जो विषय आहे जो सध्या अतिशय महत्वाचा आहे की जे आपलं लिंग गुणोत्तर आहे त्याबद्दल आता कार्यक्रम आपला आता संपत आलाय तर त्यावर बोलणं अतिशय आवश्यक आहे की ते लिंग गुणोत्तराच्या दृष्टीने या कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये काय योजना आहेत. आता थीम आहे सेव्ह द गर्ल चाइल्ड, म्हणजे जे आता लिंग गुणोत्तर कसं आहे 1,000 मुलांच्या मागे जे मुलींचं कमी कमी होत चाललेलं प्रमाण आहे. म्हणजे 2001चं सेन्सिस बघितलं आणि आता 2011च्या ह्याच्यामध्ये तर बरेच असे आहेत की जर समजा आपल्या देशात बघितलं तर पंजाब, हरियाणा, सिक्कीम तिकडे, त्याच्यानंतर महाराष्ट्रात बघितलं तर कोल्हापूर जिल्हा, त्याच्यानंतर मग आता आपण मुंबई, म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे प्रमाण जे आहे जे कमी कमी होत गेले. त्याच्यामुळे जे नैसर्गिक समाजाचं जे संतुलन आहे ते बिघडलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता जो आहे आपला की PCPNDT म्हणजे प्रीकन्सेप्शन म्हणजे गर्भधारणापूर्वी आणि प्रसूतीपूर्वी याचा जो कायदा आहे तो एकदम बळकट कायदा आलेला आहे आणि त्या कायद्यान्वये बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही मशीन्स असं जर कोणी करत असतील तर त्या सील केल्या जातात. त्याच्यानंतर मग त्यांना रजिस्टर मेंटेन करावं लागतं आणि डॉक्टरांवर पण लायसन्स रद्द करत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मुलगी म्हणजे हे बघा, सफल राष्ट्र का प्रण हर बेटी का जीवन, तर म्हणजे मुली ह्या अतिशय चांगल्या असतात, असं काही नाहीये की म्हणजे मुलगी आहे म्हणून आई आहे, स्त्री आहे आणि मग समाज आहे. कारण मुली असणं समाजाच्या वाढीसाठी फार आवश्यक आहे. आणि सर्वसामान्यपणे आपल्याला पण दिसून येतं बघा ना की कुठल्याही कुटुंबामध्ये आणि कुठलीही असली तरच त्या कुटुंबाला कुटुंब म्हणता येतं. बरोबर, कुठल्याही कुटुंबाला स्त्री निसर्गाने शोषिक आहे, तिच्यामध्ये म्हणजे निसर्गानेच तिच्यामध्ये सगळ्या कुटुंब झेलायच्या ह्या सगळ्या क्षमता दिलेल्या आहेत. आणि स्त्रिया आणि मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये, आता बघा प्रगत क्षेत्रामध्ये कुठलाही सामाजिक असो राजकीय म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचा भरभरून सहभाग आहे आणि त्यांची प्रगती पण उत्तम आहे. 10वी 12वीचे निकाल्स बघा म्हणजे त्याच्या अव्वल ठिकाणी आहे. त्याच्यामुळे कोणीही आपल्याला मुलगी आहे असं म्हणजे असं म्हणून खरंय. आपला जो कार्यक्रम आहे त्याचा समारोप आपल्याला करायचा, त्याआधी आपण एक उपयुक्त माहिती घेत असतो कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये. ती माहिती आजची काय आहे ते आपण पाहून घेऊया. कुटुंब कल्याणासाठी महिलांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक आहे. कुटुंब कल्याणासाठी महिलांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक आहे. आता आपण एवढा वेळ जसं तुम्ही सांगितलं त्याच्यामधून हे लक्षात येतच. तर तुम्ही जाता जाता थोडक्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम याबद्दल काय सांगाल? कुटुंब कल्याण हा अतिशय चांगला म्हणजे सरकारतर्फे राबवलेला कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये कुटुंब नियोजन हा कुटुंब कल्याणाचा एक गाभा आहे. आणि याच्यामध्ये केव्हाही जर कुठल्याही म्हणजे कुटुंब नियोजनाची साधनं गोळ्या वगैरे घ्यायचे असेल तर तज्ञ डॉक्टरांकडून घ्या. स्त्रियांचं आरोग्य आणि हित जबरं हे जसं स्त्रियांच्या आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे तर स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं पण त्याच्यामध्ये हे करायला पाहिजे. आणि आता म्हणल्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक असं सक्षमीकरण ज्याला आपण वुमेन एम्पॉवरमेंट म्हणतो ते व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्ये ते होते आणि त्याच्याबद्दल
खूपच आपण आशादायी आहोत. सरकारने जे काही उपक्रम राबवले आहेत ते उपक्रम तर राबवतच राहणार आहेत सरकार, पण तरी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबापासूनच सुरुवात करायला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांपर्यंत ही माहिती आपल्याला पोहोचवायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने कुटुंब कल्याण झालं आणि पर्यायाने समाजाचं सुद्धा कल्याण झालं असं म्हणायला हरकत नाही. आज इकडे येऊन एवढी चांगली माहिती दिलीत त्याबद्दल हॅलो सखी परिवारातर्फे आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.